सकाळचे जवळजवळ 6 वाजले होते. बाहेर अजूनही थोडा अंधार होता, पण आकाशात प्रकाशाचा थर पसरू लागला होता. पक्ष्यांचा मंद किलबिलाट ऐकू येत होता. घरात शांतता होती. खोलीत फक्त जुन्या घड्याळाची टिकटिक आणि पंख्यांचा मंद आवाज घुमत होता. 70 वर्षांचे गंगारामजी बेडवर गाढ झोपले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती. ते हळूच उठले. त्यांच्या पत्नीकडे पाहिले, जी अजूनही गाढ झोपेत होती. त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला, उमा, उमा, आता उठ. 6 वाजले आहेत. मी फिरायला चाललो आहे. उमाजींचे डोळे अजूनही बंद होते, पण गंगारामजींचा आवाज ऐकून तिने किंचित मान हलवली. मागे वळून म्हणाल्या, हो ठीक आहे, तुम्ही जा, मी लगेच उठते. गंगारामजी त्यांच्याकडे हसत हसत पाहतात. ते निघून जाताच थांबतात आणि नंतर मागे येऊन म्हणाले, अरे ऐक, काल रात्री तू म्हणत होतीस की तुला दूध आणि जिलेबी खायला आवडेल. मी परत येताना वाटेवरून ताजी गरम जिलेबी घेऊन येईल. तू उठून दूध गरम कर. उमाजींनी डोळे न उघडता हलकेसे स्मित केले. जणू काही त्यांना झोपेतही ते प्रेमळ बोलणे जाणवत होते. गंगारामजींनी पुन्हा एकदा पाहिले. जणू तो क्षण त्यांच्या दिवसाच्या सुरुवातीचा सर्वात मौल्यवान भाग होता. मग त्यांनी दाराजवळ ठेवलेली त्यांची जुनी बॅग उचलली, जी एकेकाळी भाज्या आणण्यासाठी वापरली जात असे. त्यांनी दार उघडताच बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्याने त्यांचे स्वागत केले. थोडेसे झुकलेले खांदे, पण आत्मविश्वासाने पावले टाकत ते आपल्या मार्गाला लागले. पण मित्रांनो, त्यांना माहीत नव्हते की त्या सकाळच्या गोडव्यात काहीतरी मिसळले आहे, जे आयुष्याची दिशा बदलणार आहे. रस्त्याच्या कडेला हलकासा धूर येत होता. तव्यावर तुपाचा गोड वास आणि साखरेच्या पाकाचे गरम थेंब हवेत गोडवा पसरवत होते. जिलेबीची एक जुनी पण प्रसिद्ध रेसिपीच एक दुकान, जिथे लोक सकाळी लवकर गर्दी करायला सुरुवात करायचे. गंगारामजी रांगेत उभे होते. त्यांची नजर दुकानात तळलेल्या सोनेरी जिलेबींवर खिळली होती. मग ते थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, भाऊ, मला अर्धा किलो जिलेबी दे, गरम गरम दे. ते बॅगेतून पैसे काढत म्हणाले. थोड्यात मागून आवाज आला, हे गंगाराम, तुम्ही नवीन डायटिंग रुटीन सुरू केले आहे का? सकाळी लवकर गरम जिलेबी? वा वा. गंगारामजींनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे रामलाल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले. त्यांच्या समोर रामलाल होता, त्यांचा जुना मित्र. हातात टॉवेल, खांद्यावर भाजींची पिशवी आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेच जुने हास्य. गंगारामजी हसत म्हणाले, अरे नाही मित्रा, असं काही नाहीये. तुला माहितीये, मी या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो. मग हे गोड कोणासाठी आहे? रामलालने डोळे मिटून विचारले. गंगारामजी हसत म्हणाले, तुमची वहिनी उमा काल रात्री म्हणत होती की तिला दूध आणि जिलेबी खायला आवडेल. म्हणून मी विचार केला की आज फिरायला गेल्यानंतर घेऊन येईल. जास्त काही नाही, फक्त 2-4 जिलेबी तिला आनंदी ठेवण्यासाठी. ठीक आहे, आता मला प्रेमाची जुनी रेसिपी समजली. रामलाल मोठ्याने हसले. असो. गंगारामजी बॅग धरत म्हणाले, या वयात मी स्वतः ते खाल्लं तरी मी ते आणलं नाही तर कोण तक्रार करेल? तरीही कोणतीही तक्रार नाही. मी विचार केला की आजची सकाळ माझ्या पत्नीसाठी गोड का बनवू नये? रामलाल हसले आणि गंगारामजींच्या खांद्यावर थाप दिली. मित्रा, हाच विचार बरोबर आहे. बस गोडवा कायम राहो. ठीक आहे, मी जातो, नाहीतर तुझी वहिनी लक्ष्मी विचारेल की तू एवढा वेळ कुठे थांबला होतास. ठीक आहे, आपण संध्याकाळी चौफाळा येथे भेटू, रामलाल म्हणाले आणि निघून गेले. गंगारामजींनी गरम जिलेबीची पाकिट घेतले. ते बॅगेत ठेवले आणि दुकानाच्या कोपऱ्यात उभे राहिले आणि पुन्हा एकदा हसले. उमाच्या चेहऱ्यावर रोज जर मी हसू पाहिले तर माझा दिवस खूप छान जाईल. पण मित्रांनो, जिलेबीचा हा गोडवा खरोखरच त्या घराचे वातावरण गोड करू शकेल का? की त्या दारापलीकडे आणखी एक कटू सत्य त्यांची वाट पाहत आहे? गंगारामचे हातात बॅग घेऊन हसत हसत दार उघडतात. आत येताच त्यांच्या सकाळचा ताजेपणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि उमाचे हास्य पाहण्याची उत्सुकता त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. उमा, बघ, मी जिलेबी आणली आहे, ते दार बंद करत म्हणाले. पण आतून काहीच हालचाल झाली नाही. त्यांनी जिलेबीची पिशवी टेबलावर ठेवली आणि थेट खोलीत गेले. उमाजी बेडवर त्याच स्थितीत पडल्या होत्या, अगदी सकाळी ज्या स्थितीत त्यांनी तिला पाहिले होते. गंगारामजी सौम्य चिडवणाऱ्या स्वरात म्हणाले, वा, तू अजूनही वेडेसारखी झोपली आहेस. काय झालं? आज उठावंसं वाटत नाहीये का? पण जेव्हा उमाजी उठल्या नाहीत तेव्हा ते तिच्या जवळ आले आणि बेडवर बसून तिला प्रेमाने म्हणाले, हे बघ, मी गरमागरम जिलेबी आणली आहे, आता उठ.
त्यांनी उमाजींना स्पर्श करण्याचा आणि त्यांचा हात हलवण्याचा प्रयत्न करताच जणू काही त्यांनी उमाजींच्या हाताला स्पर्श करण्याचा आणि हलवण्याचा प्रयत्न केला. हात अचानक सैल झाला आणि बेडच्या कडेला पडला. गंगारामजींचा हात तिथेच थांबला गेला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य जणू काही गायब झाले होते. क्षणभर त्यांना वाटले की कदाचित उमा मस्करी करत असेल किंवा ती गाढ झोपेत असेल. उमा, उमा उठ ना. आता त्याच्या आवाजात थरथर जाणवत होती. त्यांनी उमाजींचा चेहरा त्यांच्याकडे वळवला, पण त्या चेहऱ्यावर आता कोणताही भाव नव्हता. ना उबदारपणा, ना उष्णता नाही, हास्य नाही, फक्त एक खोल भयानक शांतता. उमा, अशी मस्करी करू नकोस. बघ, मी जिलेबी आणली आहे. मी दूधही गरम करेन. गंगारामजींच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते. ते पुन्हा एकदा उमाचा हात पकडतात, पण आता तो हात फक्त एक नाव म्हणला होता. उमा, जिचा श्वास आता त्यांच्यापासून खूप दूर गेली आहे. नाही नाही उमा, उठ उमा. बघ बघ. त्यांचा आवाज आता रडण्यात बदलला होता. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता पसरली. ती एक अशी शांतता होती जी फक्त शांतता नव्हती, तर ती किंचाळत होती. टेबलावर ठेवलेल्या जिलेबीच्या पिशवीचा गोडवा हरवला होता. जणू कोणीतरी जीवनातील चव हिरावून घेतली होती. आणि गंगारामजी उमाच्या निर्जीव शरीराला, त्याच्या थरथरत्या हाताला धरून जणू तो त्याचे संपूर्ण जग आपल्या बाहूमध्ये धरण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहेत. डोळ्यातून शांतता वाहत आहे, ओठांवर वेदना पसरल्या आहेत आणि हृदयात फक्त एकच विचार आहे, उमा, तू अशी कशी निघून गेलीस? हा प्रश्न. गंगारामजी काही क्षण गुडघ्यावर बसले. त्यांची नजर उमाजींच्या चेहऱ्यावर खेळली आणि मग त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी थरथरत्या हाताने माझे अश्रू पुसले, पण माझ्या हृदयातील वेदना प्रत्येक श्वासासोबत ओरडत होती. हळूच त्याने थरथरत्या हाताने उमाचा चेहरा झाकला. मी तिला अशा प्रकारे स्पर्श केला की जणू मला अजूनही आशा होती की ती अचानक डोळे उघडेल आणि म्हणेल, तुम्ही काय पाहत आहात? मला काहीही झालेले नाही. पण असे काहीही झालेले नाही. मी पण तसं काहीच घडलं नाही. गंगारामजींनी भिंतीला पाठ टेकवली आणि कसं तरी उठले. जणू काही त्यांच्या पायात जीवच उरला नव्हता, पण त्यांच्या हृदयात एक अस्वस्थता होती. कुणाला तरी हाक मारायची, काहीतरी बोलायचं. तो लटपट त्या पावलांनी दाराशी पोहोचले आणि तिथून थरथरत्या आवाजात त्याच्या मुलाला हाक मारली, सुमित, अरे सुमित, बेटा प्लीज खाली ये. तुझी आई. उमा उठत नाहीये. वरच्या खोलीत पंख्याच्या आवाजाने मुलाची झोप भंग झाली. सुमित चिडलेल्या स्वरात म्हणाला, आता काय व्हायला हवे? ती गेली का? बाबा, तुम्ही मला सकाळी शांत झोपूही देत नाही. तुम्ही इतके ओरडत का आहात? गंगारामजींचे डोळे दारावर खेळले होते. कदाचित त्यांचा मुलगा धावत येईल, पण फक्त आवाज येत होता, काळजी नव्हती. उमा, ती उठत नाहीये. मी खूप प्रयत्न केले बेटा. कदाचित शब्द त्यांच्या घशात अडकला गेला होता. ते भिंतीला टेकून दाराजवळ उभा राहिले. काही वेळाने सुमित पायऱ्या उतरत खाली आला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही अस्वस्थता नव्हती, उलट गोंधळ आणि त्रास स्पष्टपणे दिसत होता. मी थेट दाराशी आलो आणि आत पाहिले तर उमाजी तिथे शांतपणे पडला होता. गंगारामजी थरथरत्या आवाजात म्हणाले, बेटा, तू डॉक्टरांना बोलव. पण सुमित थंड स्वरात म्हणाला, आता काही उपयोग नाही बाबा. आई आता या जगात नाही. आई गेली आहे. गंगारामजींच्या तोंडातून काहीच बाहेर पडले नाही, पण त्यांच्या डोळ्यात वाहणारा प्रत्येक अश्रू शांतपणे ओढत होता. उमा, तू अशी कशी निघून गेलीस? आता मी तुझ्याशिवाय कसे जगू शकतो? उमा. तेवढ्यात मागून सीमा आली, केस विस्कटलेले, हातात मोबाईल फोन आणि अर्धा चहा ग्लासात. सासूकडे पाहून ती कटू हास्य करत म्हणाली, आता काय झालं? तुझी आई जागी झाली नाही का? ती मेली. बरं झालं. आता मला हे नाटक रोज पाहावं लागणार नाही. गंगारामजींचे डोळे आता उमाजींवर नव्हते, ते सीमावर होते, पण त्यांच्यात प्रकाश नव्हता. तिथे फक्त एक शांतता होती, जी हजारो प्रश्नांनी भरलेली होती. आता टेबलवर ठेवलेली जिलेबीची पिशवी थंड झाली होती. त्यातला गोडवा आता गेला नव्हता, ना बॅगेत ना घरी. वडिलांना रडताना पाहून सुमित म्हणाला, बाबा, आता रडणे थांबवा. शेजाऱ्यांना बोलवा आणि अंत्यसंस्काराची तयारी करा. आणि हो, लवकर करा. दुपारी माझी एक महत्वाची मीटिंग आहे. हे ऐकून गंगारामजी हळुवारपणे म्हणाले, ती तुझी आई आहे. थोडा आदर कर. गंगारामजींचा आवाज थरथरत होता, पण सुमितचा चेहरा दगडासारखा होता. एकही शब्द न बोलता, एकही भाव
न व्यक्त करता तो पुन्हा कडक स्वरात बोलला, आता हे भावनिक नाटक सुरू करू नकोस बाबा. सर्वांना एक ना एक दिवस जावेच लागते. जर आई गेली असेल तर रडून ती परत येणार नाही. गंगारामजींच्या डोळ्यातून अश्रू सतत पडत होते. त्यांनी काही उत्तर दिले नाही. मग सीमाही बोलली, आणि ऐका, आमच्याकडून काही अपेक्षा करू नका. माझ्याकडे अंत्यसंस्कार, आंघोळ आणि बाजूला बसून रडण्यासाठी वेळ नाहीये. मला संध्याकाळी पार्लरला जायचं आहे. पायलचे लग्न आहे म्हणून मला लवकर जावे लागेल. हे सर्व तुम्ही करा. गंगारामजी त्यांच्या पत्नीकडे पाहत राहिले, जिच्या सोबत त्यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवला होता. आणि आता ती गप्प होती. कदाचित तिला ही उदासीनता पाहायची नव्हती. थोड्याच वेळात शेजारच्या काही महिला आल्या. त्यापैकी एकाने विचारले, भाऊसाहेब, उमा दिदींना काय झाले? गंगारामजी हळूच म्हणाले, ती सकाळपासूनच उठली नाही, फक्त ती झोपलीच होती. कोणीतरी हळुवारपणे तिचा चेहरा पांढऱ्या चादरने झाकला होता. कोणीही रडत नव्हते. गंगारामजी एका बाजूला पुतळ्यासारखे बसले होते. डोळ्यात अश्रू होते आणि त्यांचे जणू काही जग त्या पांढऱ्या चादरीने झाकले गेले होते. तेवढ्यात सुमित बाहेरून येतो आणि 2 लोकांना पाहून म्हणतो, अरे मला मदत करा, आईला लवकर उचला, रुग्णवाहिका वाट पाहत आहे, उशीर होत आहे. गंगारामजींनी अचानक त्यांचे शब्द ऐकल्याने डोके फिरवले. मग हळुवारपणे म्हणाले, आणखी थोडा वेळ थांबू दे. सीमा चिडून म्हणाली, आता वाट पाहण्याचा काय उपयोग? इतरत्र कुठेतरी अंत्यसंस्कार करायचे आहेत. काय, हे खूप झालं. किती नाटक करणार बाबा? असं म्हणत सीमा बाहेर गेली आणि महिलांमध्ये बसली आणि मग ती रडल्यासारखी वागू लागली. तेवढ्यात शेजारच्या बाई हळूच म्हणाली, गंगाराम भैया, उमा खूप साधी होती. काल रात्रीही मी तिला भेटली होती. आम्ही दोघेही खूप हसलो आणि बोललो. मग अचानक हे सगळं कसं घडलं? ती त्यांच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, गंगाराम भैया, उमा खूप साधी होती. काल रात्रीही मी तिला भेटलो होतो. आम्ही दोघेही खूप हसले आणि बोलले. मग अचानक हे सगळं कसं घडलं? गंगारामजी काहीच बोलले नाहीत. त्यांचे डोळे आत्ता कोरडे दिसत होते. कदाचित अश्रूही थकले असतील. इतक्यात रामलाल येतो. डोके टेकवतो आणि गंगारामजींच्या शेजारी बसतो आणि हळुवारपणे त्यांच्या खांद्यावर हात ठेवून, भाऊ, मला माहीत आहे तुला किती तुटल्यासारखं वाटत असेल. उमाला जाऊन 8 दिवस झाले होते. घरातील शांतता आता हळूहळू कमी होत होती. ती शांतता जी प्रत्येक भिंतीवर आदळल्यानंतर परत प्रतिध्वनित व्हायची. पण आता ऐकायला कोणीच नव्हते. गंगारामजी आज नेहमीप्रमाणे उठले, पण यावेळी त्यांच्या हातात टॉवेल नव्हता. त्याऐवजी त्यांच्या हातात उमाजींचा फोटो होता. तोच फोटो जो 4 दिवसांपूर्वी चितेच्या डोक्यावर ठेवण्यात आला होता, जो त्याने शेवटचा उचलला होता. जणू काही त्याच्या पत्नीशी जोडलेली ती शेवटची गोष्ट होती. त्यांनी तो फोटो हळूहळू उचलला, एका विचित्र कोमलतेने आणि थरथरत्या हाताने. मग त्यांनी ते शांतपणे त्यांच्या उशाजवळ ठेवले. जणू काही त्यांची पत्नी अजूनही तिथेच आहे, फक्त बोलत नाही. ते तिथेच बेडच्या कडेला बसून राहिले. त्यांची नजर भिंतीवर टांगलेल्या घड्याळावर होती. आता 6:30 वाजले होते. त्यांच्या छातीतून एक दीर्घ श्वास बाहेर पडला. मंद आणि थकलेला, जणू काही ओझे कमी होत नव्हते. आणि मग आठवणींचा एक विखुरलेला देखावा त्यांच्या समोर आला. अस्पष्ट पण कुजबुजणारा उमाचा थंड हात, जो त्याने त्या सकाळी उचलण्याचा प्रयत्न केला होता. तो हात थोडासा जड वाटत होता आणि नखे निळी होती. हो, तिथे काहीतरी निळं होतं. गंगारामजींचा श्वास थांबला. क्षणभर त्यांचे डोळे स्थिर झाले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण गोंधळ होता. खूप खोल. काही नखे खरोखरच निळे होते का? की त्यावेळी तो फक्त माझा भ्रम होता? खोलीतील शांतता अधिकच गडद होत गेली. उमाजींच्या आठवणीप्रमाणेच तिथे काहीतरी वेगळं अडकलं असेल. काही प्रश्न ज्यांचं उत्तर त्याला स्वतःलाही अजून माहीत नव्हतं. मग त्याने डोळे मिचकावले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि किंचित भिंतीला डोके टेकवले. मग तो स्वतःशी म्हणाला, नाही, हा फक्त माझा भ्रम आहे. मी 4 दिवसांपासून नीट झोपले नाही. कदाचित त्या थकव्याने माझे मन या सगळ्यांनी भरून गेले असेल. त्याने उमाचा फोटो बेडच्या कोपऱ्यावर सुरक्षितपणे ठेवला. मग तो हळूच उठले, खोलीतून बाहेर आले आणि स्वयंपाकघरात गेले. त्याने चुलीवर पाणी ठेवले आणि उमाजींप्रमाणे 2 कप चहा बनवू लागले. एक स्वतःसाठी बनवायला सुरुवात केली आणि दुसरी सोयीप्रमाणे आत्ताही उमाजींसाठी. चहा तयार झाल्यावर त्यांनी जवळच्या रिकाम्या खुर्चीवर 1 कप ठेवला. ते थोडा वेळ वाट पाहत राहिले. त्याने ते खुर्चीवर ठेवले. ते थोडा वेळ तिथेच बसले आणि शांतपणे चहा पित राहिले. ना शब्द, ना तक्रार, फक्त एक दिवस जो उमाजींशिवाय जगण्यासाठी आवश्यक झाला होता.
उमाजी गेल्यानंतर गंगारामजी दररोज अधिकाधिक शांत होत होते. स्वयंपाकघरात चहा बनवत, वर्तमानपत्र वाचत आणि समोरच्या खुर्चीवर बसत. पण घरातल्या कोणीही शांतता समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि मग एका संध्याकाळी जेव्हा थोडी थंडी होती आणि पोटात खूप भूक होती, भुकेची भावना गंगारामजी हळूहळू स्वयंपाकघरात गेले. उमाजींशिवाय हे स्वयंपाकघर आता त्यांना परके वाटत होते. पण आज त्यांना इतकी भूक लागली होती की त्यांना पोटाचे आवाज ऐकावे लागत होते. हळूहळू डाळ निवडली, तांदूळ धुतले, एका छोट्या कढईत खिचडी शिजवली होती. तेवढ्यात सीमाचा मोठा आवाज मागून आला. बाबा, तुम्ही थोडा वेळ थांबू शकत नाही का? तुम्हाला इतकी भूक लागली होती का की तुम्ही स्वतः स्वयंपाकघरात शिरलात? गंगारामने मागे वळून पाहिले आणि सीमाने तिचा मोबाईल हातात धरलेला पाहिला. पण तिचे डोळे आगीने जळत होते. लोक मला हे बोलतील, बघा, सून तिच्या सासऱ्यांना जेवण देत नाही. पण कोणाला माहित आहे की माझे सासरे इतके खादाडे आहेत की त्यांना सतत काहीतरी खायचे असते. असं वाटतं की त्यांची भूक कधीच संपत नाही. गंगारामजींचे हात थांबले. क्षणभर त्यांचा चेहरा नाराज झाला, पण नंतर त्यांचे डोळे खाली झाले. त्यांना खूप राग आला, पण ते त्यांच्या सुनेला तोंड द्यायला तयार नव्हते. त्यांना भांडायचे नव्हते. त्यांना माहीत होते, सीमा ही ती बाई आहे जी छोट्याशा मुद्द्यावर संपूर्ण घराचे वातावरण खराब करते. पण सत्य हे होते की गंगारामजींनी आज सकाळपासून काही खाल्ले नव्हते. त्यांनी काही खाल्ले नव्हते. उमा गेल्यापासून त्यांची भूक गेली आहे असे वाटत होते. ते शांतपणे डाळीत मसाला घालणारच होते. तेवढ्यात मागून सुमितचा आवाज आला. काय झाले सीमा, तू काय ओरडत आहेस? सीमा क्षणभरही न थांबता मागे वळली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, काय झाले? स्वतःच्या डोळ्यांनी बघा. तुझे वडील स्वयंपाकघरात गेलेत आणि रेफ्रिजरेटर फोडला. ते स्वतःसाठी खिचडी बनवत आहेत. संपूर्ण स्वयंपाकघराची अवस्था पहा. डाळ विखुरलेली आहे आणि विचारू नका त्यांनी माझी सगळी मेहनत वाया घालवली आहे. गंगारामजी शांतपणे तव्यावरून खिचडी काढत होते. सुमितने त्यांच्या वडिलांकडे पाहिले आणि रागाने म्हणाला, बाबा, तुम्हाला इतकी भूक लागली होती की तुम्हाला थोडासाही धीर येत नव्हता का? गंगारामजींनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांनी फक्त त्याच ताटात खिचडी काढली, डोळ्यांच्या कापडाने कडा पुसल्या आणि शांतपणे स्वयंपाकघरातून बाहेर पडून त्यांच्या खोलीकडे निघाले. मागून सीमाचा आवाज आता आणखीनच कर्कश झाला. हे सगळं आता चालणार नाही सुमित. रोज एक नवीन नाटक. जर घरात हे नाटक चालू राहिले तर? सुमितने लगेच तिला थांबवले. पुरे झाले सीमा, आता गप्प बस. मग तो हळुवारपणे म्हणाला, वर जा, आता नाही. सीमाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, पण सुमितचा चेहरा कठोर होता. आणखी काही न बोलता ती मागे वळून पायऱ्यात चढू लागली. गंगारामजींच्या खोलीचा दरवाजा बंद होता. आता त्यांना कोणाचाही प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक वाटत नव्हते. आणि बाहेर सुमितचे डोळे काही वेळ दाराकडे टक लावून राहिले, जणू तो काहीतरी विचार करत होता. काही निर्णय किंवा काही भीती ती आता खोलवर घोळत होती. पण मित्रांनो, सुमितच्या मनात काय चाललं होतं? चला जाणून घेऊया सुमितच्या मनात. उमाजी गेलेल्या काही दिवस झाले होते. घर तेच होतं, लोक तेच होते, पण प्रत्येक तो कोपरा आता रिकामा वाटत होता. सगळं पूर्वीसारखंच होतं, फक्त उमाजी तिथे नव्हत्या. त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. खोलीच्या भिंतीवर आदळणाऱ्या आवाजाचा आवाज येणारी वाराही थंड वाटत होता. पण गंगारामजींचा आत्मा अस्वस्थ होता. ते एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळत राहिले, पण असे वाटत होते की झोप दूरवरून त्यांच्याकडे पाहत आहे. शेवटी ते हळूहळू जागे झाले. त्यांनी त्यांच्या अंगावरून चादर काढली, चप्पल घातली आणि कोणताही आवाज न करता पायऱ्यांकडे निघाले. गच्चीवर, जिथे त्याने एकदा त्याच्या पत्नीसोबत असंख्य रात्री घालवल्या होत्या. मी दार उघडताच एक हलकीशी वाऱ्याची झोप माझ्या चेहऱ्याला स्पर्शली. जणू काही एखादा जुना ओळखीचा माणूस हसत होता आणि म्हणत होता, तुम्ही आलात का? ते कोपऱ्यात ठेवले होते, जणू ते कोणाची तरी वाट पाहत होते. गंगारामजी जवळ गेले आणि एक खुर्ची ओढून बसले. त्यांनी डोके मागे टेकवले आणि आकाशाकडे पाहिले. आजही चंद्र पूर्ण होता. ते तसेच चमकत होते, पण आता त्याच्या प्रकाशात हास्य नव्हते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याचे डोळे आपोआप ओले होऊ लागले. त्याची नजर बाजूला शून्य नजरेने पाहत होती. ती त्यांच्या पत्नी उमाजी जिथे बसायची त्या खुर्चीवर गेली आणि मग आठवणींचे थर आठवू लागले. ऐका, उमाजी हळूच म्हणाल्या, आकाशाकडे बघा. आज चंद्र खूप स्वच्छ आहे.
ती गंगारामजींच्या खांद्याजवळ बसली होती. त्यांचे डोके त्याच्या हातावर टेकलेले होते. त्यांचे डोळे चंद्राच्या तेजस्वी प्रकाशात आंघोळ करत होते. गंगारामजींनी त्यांच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, हो, आणि माझे हास्यही त्याच्यात प्रतिबिंबित होते. उमाजींनी डोळे मिचकावले. त्यांच्या ओठांवर एक मंद पण खूप गोड हास्य उमटले. जर माझे हे हास्य कधी गेले तर हा चंद्रही तुम्हाला उजाड वाटू लागेल. गंगारामजी काहीही बोलले नाहीत, फक्त त्यांच्या पत्नीचा हात धरला. त्या रात्री हवा थोडी थंड होती, पण त्यांच्यात एक विचित्र उदारपणा होता, जो शब्दातून जाणवत नव्हता, तर फक्त एकत्र राहून जाणवत होता. आकाशात चंद्र हसत होता आणि जमिनीवरची 2 हृदये शांत असूनही सर्व काही सांगत होती. गंगारामजींचे डोळे आता त्यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर होते, पण त्यांचा चेहरा थोडा शांत झाला होता. त्यांनी हळूहळू आपला उजवा हात पुढे केला, जणू तो पुन्हा एकदा उमाजींच्या बोटांना धरण्याचा प्रयत्न करत आहे. वाऱ्याच्या झुळुकीत तिने त्यांच्या पांढऱ्या केसांवर हात फिरवला, जणू काही म्हणायचे, मी इथेच आहे. त्यांनी भिंतीवर डोके टेकवत त्यांचे डोळे हळूहळू बंद होऊ लागले आणि त्यांना कळलेच नाही कधी झोप लागली आणि ते अजूनही तिथेच होते. त्यांच्या उमाच्या आठवणींमध्ये छतावर हरवले. त्या चांदण्यांमध्ये मला झोप लागली, पण बराच वेळ झाला नव्हता. तोच अचानक त्यांना जाग आली. त्यांना आता कुठेतरी अस्वस्थ वाटत होते. त्यांचा घसा कोरडा पडला होता आणि त्यांचा श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना काहीतरी जड वाटत होते. त्यांनी आजूबाजूला पाहिले, पाण्याची बाटली शोधली, पण काहीही सापडले नाही. मग ते हळूहळू छताच्या पायऱ्या उतरू लागले, जणू काही त्यांच्याच घरात कोणीतरी शांतपणे चालत आहे, जेणेकरून कोणीही जागे होऊ नये. मग अचानक त्यांच्या कानावर एक मंद आवाज आला. ते तिथेच थांबले. तो आवाज सुमितच्या खोलीतून येत होता. गंगारामजींना आश्चर्य वाटले. सुमित आणि सीमा इतक्या उशिरापर्यंत का जागे आहेत? ते नुकतेच खाली येऊ लागले होते. तेव्हा खोलीतून येणाऱ्या सुमितच्या मंद पण अगदी स्पष्ट आवाजाने त्यांचे संपूर्ण अंग थरथरले. सीमा, काळजी करू नकोस. आता कोणीही आपल्याला काहीही बोलणार नाही. जे व्हायचे होते ते झाले आहे. आता वडीलही काही करू शकत नाहीत. गंगारामजींचा श्वास क्षणभर थांबल्यासारखा वाटत होता. ते पायऱ्यांमागे लपून प्रत्येक शब्द ऐकण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना काहीही ऐकू येत नव्हते. त्यांच्या कानावर पडलेला पुढचा शब्द त्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकवली. क्षणभर गंगारामजींना असे वाटले की माझे हृदय धडधडू लागले. त्यांचे हातपाय सुन्न झाले. त्यांची उमा, जिला त्याने स्वतःच्या हातांनी निरोप दिला होता, ती खरोखर झोपली नव्हती. तिला झोपवले गेले होते. त्याने त्यांच्या हातांनी निरोप दिला होता. ती खरोखर झोपली नव्हती, तिला झोपवले गेले होते, आणि तेही त्यांच्या मुलाच्या हातांनी, ज्याच्या एका हास्यासाठी उमाजी संपूर्ण जगाशी लढायच्या. गंगारामजी तिथेच पायऱ्यांवर उभे राहिले. खोलीत हास्याचा एक मंद थर अजूनही तरंगत होता आणि बाहेर एका वडिलांचा आत्मा तुटत होता. आवाजाशिवाय, अश्रूंशिवाय कसा तरी स्वतःला सावरत ते हळूहळू खाली उतरले. प्रत्येक पाऊल जड वाटत होते. खोलीत पोहोचताच त्यांनी दार आतून बंद केले आणि भिंतीवर उमाचा फोटो लटकलेला दिसला. फोटोकडे पाहत असताना गंगारामजींच्या डोळ्यात फक्त हेच विचार होते, मी तुम्हाला का ओळखले नाही? त्या सकाळी तुम्हाला काय झाले? तुम्ही तुमच्याच मुलाच्या आणि त्याच्या पत्नीच्या द्वेषाचे बळी कसे झाला? मी फक्त जिलेबीच्या गोडव्यामध्ये मग्न होतो. हे शब्द त्यांच्या ओठातून येत नव्हते, तर त्याच्या आत्म्यातून येत होते. ते तिथेच बसून रडू लागले. घड्याळात 4 वाजले होते आणि यावेळी ते अश्रू फक्त वेदनेचे नव्हते, ते अश्रू एका निर्णयाचे वाहत होते. अश्रू पुसत गंगारामजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशी म्हणाले, आता मी गप्प बसणार नाही उमा. आता मी ते करेन जे कदाचित जगातील कोणत्याही बापाने केले नसेल. तू हे कधीच केलं नसतंस. असं म्हणत ते उठले आणि थेट कपाटाकडे गेले. कपाट उघडताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघून गेले. आता फक्त आग होती आणि एक निर्णय होता, जो फक्त गंगारामजींचा नव्हता, तर फक्त गंगारामजींनीच नाही, तर एका तुटलेल्या पतीने घेतला होता. त्याच्या पत्नीसाठी. त्यांनी हळूच कपाटातून एक जुनी फाईल काढली. त्यात काही कागदपत्रे होती. त्याने ते एका जुन्या कापडी पिशवीत ठेवले आणि थरथरत्या हाताने गाठीत बांधले. पण यावेळी थरथरत्या भीतीने नव्हती, तर एका वडिलांच्या आत्म्यात उठणाऱ्या वादळाचे संकेत होते. गंगारामजी दाराकडे जाताना थांबले. ते स्वतःशी म्हणाले, नाही, जाण्यापूर्वी मला हे एक काम करायचं आहे. आता वेळ आली आहे त्या कामासाठी, जे उमाने सांगितल्यानंतर एकदा थांबवले होते. आणि मग ते शांतपणे मागे वळले. मग त्यांना जे वाटले ते केले. एक मूग सत्य जे आता पाहिले जाईल,
त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पत्नीकडे पाहिले आणि मग खोलीचा दरवाजा उघडला आणि हळूहळू ते सावलीसारखे संपूर्ण घरात फिरत मुख्य दारापाशी पोहोचले. त्यांनी दार उघडले आणि शांतपणे अंधारात एकटेच बाहेर पडले. त्या वाटेवर जिथे आता मुलगा नव्हता तिथे फक्त एकच प्रश्न होता. आता त्यांना या जगाकडून नाही तर स्वतःकडून उत्तर द्यायचे होते. त्यांच्या पायाखालची जमीन होती, पण त्यांच्या मनात आणि त्या पिशवीत त्यांच्या हातात फक्त एक आग होती, असा एक कागद होता. आता त्यांच्या मृत्यूनंतर काहीही वाचणे शक्य होणार नव्हते, परंतु ते जिवंत असताना ते नातेसंबंध उघड करणार होते. सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश खिडक्यांमधून खोलीत पसरत होता. सीमा हळूहळू उठली आणि तिच्या सवयीनुसार तिच्या सासऱ्यांच्या खोलीकडे गेली. डोकावून पाहिले, पण आत पाहताच ती आश्चर्यचकित झाली. खोली रिकामी होती, उशी सरळ ठेवली होती, बेडशीट दुमडलेली होती आणि ती कापडी पिशवी गायब होती. ती हसू लागली, जणू काही तिला तिच्या सासऱ्यांपासून मुक्ती मिळाली आहे. ती पटकन तिच्या खोलीत गेली आणि सुमितचं ब्लँकेट ओढत म्हणाली, ऐक, आजचा दिवस खूप छान आहे. सुमित उलटे फिरवत चिडून म्हणाला, एवढ्या सकाळी काय झालं? मला थोडं झोपू दे. मला रात्रभर झोपच आली नाही. सीमाने एक थंड श्वास घेतला आणि डोळे मिटले. आधी मला जोरात चिमटा घे. मला आशा आहे की मी स्वप्न पाहत नाहीये. सुमित रागाने म्हणाला, तू सरळ का सांगत नाहीस? मला त्रास देऊ नकोस. सीमा आता मोठ्याने हसली. मी काय बोलणार आहे ते ऐकून तू आनंदाने वेडा होशील. सुमित घाबरला. अरे देवा, आता सांग. मग सीमा आनंदाने म्हणाली, तुझे म्हातारे वडील घर सोडून निघून गेले. तो गेला आहे? सुमित आश्चर्याने उठून बसला. काय काय मूर्खपणाचे बोलत आहेस? तो असा कसा जाऊ शकतो? तो जवळपास कुठेतरी गेला असेल. तो लवकरच परत येईल. सीमाने ओठ चावत मान हलवली. नाही, मी त्यांचं कपाट तपासलं आहे. त्यांचे कपडे, बॅग काहीही नाहीये. असं वाटतंय की ते यावेळी कायमचे निघून गेले आहेत आणि आता ते कधीही परत येणार नाही. मग ती आनंदाने म्हणाली, आता आपले चांगले दिवस सुरू झाले आहेत सुमित. आता हे घर आपले आहे. मी त्याची मालकी नाही आणि तू मालक आहेस. सीमाचे बोलणे ऐकून सुमितच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली, पण त्याला आनंद झाला नव्हता. तो गप्प होता, पण सीमाच्या डोळ्यातला आनंद आतले सत्य अधिकच उघड करत होता. सीमा आता संपूर्ण घरात फिरत होती आणि हसत होती. आता बघ, मी हा जुना पलंगही काढून टाकेन आणि स्वयंपाकघरातील टाईल्स बदलून देईन. या घरात वर्षानुवर्ष असलेली दुर्गंधी आता निघून जाईल. तिचे डोळे आता घरातील वस्तूंवर केंद्रित झाले होते. ती घराकडे पाहत नव्हती, ती संपत्तीकडे पाहत होती. सुमित अजूनही शांत उभा होता, कारण त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याचे वडील असे निघून जातील. तो स्वतःशीच विचार करू लागला, त्यांना काही कळलं का? त्याची बोटे नकळतपणे उशीच्या कडेला घासत होती. जणू काही त्याच्या मनात काही वाईट विचार येत होते. पण सीमाला आता या सगळ्या गोष्टींचा त्रास होत नव्हता. तिचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. आता कोणताही हस्तक्षेप नव्हता. आता हे घर आमचं आहे आणि आता आम्ही आमच्या इच्छेनुसार सर्व काही करू. दुसऱ्या दिवशी सीमा स्वयंपाकघरातून बाहेर पडलीच होती, तेव्हा दाराची बेल वाजली. तिने दार उघडताच तिची आई सुशीलाजी तिच्या समोर उभी होती. ती घामाने भिजली होती. तिचा चेहरा थकलेला होता, पण सीमाच्या डोळ्यातील चमक पाहून ती हसली. अरे वा, काहीतरी चांगली बातमी आहे असं वाटतंय. तू खूप आनंदी दिसतेस. तुझ्या सासूसोबत तुझे सासरेही गेले का? सीमा जोरात हसली. ती म्हणाली, आई, तुझंही. माझं ते भाग्य नाहीये, पण हो, तो म्हातारा आता हे घर सोडून गेला आहे आणि आता सगळं घर माझं आहे. सुशीलाजींच्या डोळ्यात एक चमक होती. ती आली. तू खरोखरच खेळ जिंकलास मुली. आता तुला कोणीही रोखणार नाही. इतक्यात सुमितही तिथे पोहोचला. सासूबाईंना पाहताच त्याने नमस्कार करून पाया पडला आणि म्हणाला, आई, तुम्ही आलात हे खूप चांगले झाले. आता खरोखर चांगले दिवस आले आहेत. सीमा गडबडली आणि म्हणाली, सुमित, तू हे कर, खालच्या खोलीत आईसाठी खुर्ची ठेव. मी लगेच पाणी घेऊन येते. सुमितने मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे. आणि हो, मी समोसे आणायला जातोय. तेवढ्यात हसत सीमा पटकन म्हणाली, ऐका, आईला ढोकळा खूप आवडतो, तोही आण. आणि हो, काही छान गोड पदार्थही आण. हा आनंदाचा दिवस आहे म्हणून साजरा करणे आवश्यक आहे. सुमित दाराकडे सरकत म्हणाला, ठीक आहे, मी सगळं घेऊन येतो. आणि मग तो बाहेर पडला. त्याच रस्त्यांवर जिथे गंगारामजी आत्ता नव्हते, पण त्यांची सावली प्रत्येक वळणावर होती. दुसरीकडे सीमा तिची आई सुशीला सोबत गंगारामजींच्या खोलीत निश्चिंत बसली होती. ज्या खोलीच्या भिंती वर्षानुवर्ष भरल्या आहेत,
उमाजी आणि गंगारामजींच्या आठवणी अजूनही तिथे होत्या. हास्य, विनोद आणि स्वार्थाची गाणी आता तिथे गुंजत होती. पण आता सगळं खरंच त्यांच्या इच्छेनुसार होतं का? की त्या खोलीतलं सगळं खरंच होतं? भिंतींनाही आता काहीतरी ऐकू येत होतं आणि दिसत होतं, जे कदाचित कधीतरी बोलील. थोड्याच वेळात सुमितला समोसे, मिठाई आणि सुशीलाजीला आवडतात तो ढोका घेऊन परतला. आता तिघेही गंगारामजींच्या खोलीत आरामात बसले होते, जणू काही ते मोठी लढाई जिंकून परतले आहेत. सीमा प्लेट्सची व्यवस्था करू लागली. सुमित बाटलीतून पेय ओतत होता आणि सुशीलाजी खुर्चीवर बसल्या होत्या. आता संपूर्ण वातावरणात एक थंडगार गारवा होता. दरम्यान सुशीलाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाल्या, बाय द वे बेटा, तुम्हा दोघांनाही खरोखरच मानावे लागेल. खूप छान केले. तू सगळं केलंस. मला अजूनही विश्वास बसत नाहीये सुमित, की तू सीमासोबत मिळून तुझ्या आईला स्वर्गात पोचवलंस. क्षणभर खोलीत एक विचित्र शांतता होती. मग सीमा हसली आणि म्हणाली, आई, यात काही शंका कशी असू शकते? शेवटी नियोजन तुमचंच होतं आणि ते इतकं परिपूर्ण होतं की सगळं अगदी सहज घडलं. सुशीलाजींनी सीमाच्या पाठीवर प्रेमळ हात फिरवला आणि म्हणाल्या, बेटा, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. तू माझी खरी ताकद आहेस. बाकी सर्व काही फक्त एक भ्रम आहे. सीमाच्या डोळ्यात अभिमान दिसू लागला, पण नंतर ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, आई, पण त्या दिवशी आम्ही दोघेही खूप घाबरलो होतो. मी त्यांना ते इंजेक्शन द्यायला जाताच अचानक माझ्या सासूबाईंचे डोळे उघडले. ती ओरडणारच होती, तेवढ्यात सुमितने तिच्यावर झडप घातली आणि तिचे तोंड बंद केले. सुशीलाजींना धक्का बसला. काय? पुढे काय झालं? यावेळी सुमित म्हणाला. त्याच्या आवाजात अजूनही थोडासा थरकाप होता. आईजी, त्यावेळी सर्वात मोठी भीती होती की सगळं घडताच त्या म्हाताऱ्याचा आवाज बाहेरून आला. तो मॉर्निंग वॉकवरून परतला होता आणि घाईघाई तो इंजेक्शनची बाटली माझ्या हातातून निसटली आणि बेडखाली पडली. इतके दिवस आम्हाला हीच गोष्ट त्रास देत होती. सीमाने हसत वाक्य पूर्ण केले. पण तो म्हातारा घरी येताच तो आम्हाला सोडून गेला आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि आम्हाला ती बाटलीही सापडली. सुशीलाजी हसल्या आणि टाळ्या वाजवल्या. बरं, जसे ते म्हणतात, शेवटी चांगलं झालं की सगळं चांगलं असतं. आणि मग त्या खोलीच्या भिंतीवर तिघांचे हास्य घुमू लागले, अगदी निर्भय, निर्दयी आणि मनाला भिडणारे. पण ते खरोखरच सर्व काही ठीक होते का? की काही सावली होती आता हळूहळू परत येत होती? या तिघांचे हास्य कोण ऐकत होते? ते वादळात रूपांतरित होईल का? आणि दुसऱ्या बाजूला गंगारामजींनी ते सर्व काही केले होते जे त्यांच्या मुलाने आणि सुनेने कल्पनाही केली नव्हती. त्यांनी लुटलेले घर, त्यांच्या आईला मारले होते आणि तिच्या वडिलांना फक्त एक ओझं मानलं होतं. त्या वडिलांनी आता त्या ओझ्याच्या राखेतून एक मूक वादळ उठवलं होतं. असं म्हणतात की ज्यांनी सगळं काही गमावलं आहे त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नाही, पण करण्यासारखं खूप काही शिल्लक आहे. आत्म्यात ही आग होती. तो आता फक्त एक दुःखी पती किंवा तुटलेला पिता राहिला नव्हता. तो आता न्यायाची गोष्ट लिहिण्यासाठी निघाला होता. एक अशी गोष्ट जिथे कोणीही ओरडणार नाही, कोणीही बोट दाखवणार नाही. फक्त एक दिवस संपूर्ण सत्य ते आपोआप उलगडेल. आणि तो दिवस फार दूर नव्हता. ते एक साधे पण जुने आणि काळी लाकडी कार्यालय होते. भिंतीवर कायद्याची पुस्तके, जुन्या फायलींचा वास आणि मंद प्रकाश असलेला टेबल लॅम्प. गंगारामजी एका बाकावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता, डोळ्यात थकवा आणि हातात ती बॅग जी आता एका खुनी मुलाला द्यायची होती. ते उघड करण्याची कुरुकिल्ली बनले होते. त्याच्या शेजारी त्याचा जुना आणि विश्वासू मित्र रामलाल बसला होता. पांढरे केस, डोळ्यात काळजी आणि ओठांवर हास्य, खरी मैत्री. आणि समोर टेबलापलीकडे बसलेले वकील श्री अग्रवाल होते. एक शांत, गंभीर आणि अनुभवी वकील, ज्यांची लेखणी आता कदाचित न्यायाची गोष्ट लिहिणार होती. वकिलाने हळूच कागदपत्रे उचलली, चष्मा नीट केला आणि पाणी उलटत म्हणाला, गंगारामजी, तुम्हाला खात्री आहे ना? तुम्हाला तुमची संपूर्ण मालमत्ता या ट्रस्टला हस्तांतरित करायची आहे, जी वृद्धांसाठी काम करते. आणि हा ट्रस्ट तुमचा असेल. घराच्या नावावर मुलाचा किंवा सोन्याचाही दावा राहणार नाही. गंगारामजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग डोळे खाली करून म्हणाले, हो, आता माझी उमा माझ्या जगात नाहीये. आणि बेटा, माझ्या मुलाने माझी उमा हिरावून घेतली. त्याच दिवशी तो मेला. रामलालजींचे डोळे पाणावले. पहिल्यांदाच त्यांनी त्यांचे मित्र गंगारामजींचा आवाज ऐकला. मी एका गुदमरलेल्या आणि दुखावलेल्या आत्म्याचे बोलणे ऐकत होते, जे कदाचित आतापर्यंत कोणीही समजू शकले नव्हते. फाईलकडे पोट दाखवत गंगारामजी म्हणाले,
फक्त एवढं करा की माझ्यानंतर हे घर ते त्या असहाय्य वृद्धांसाठी असायला हवे, ज्यांची मुले त्यांना कधीतरी असेच दूर ढकलतील, पण माझ्याप्रमाणे त्यांनी एकटे रडू नये, त्यांनी एकटे मरू नये. वकिलाने मान टेकवली, जणू काही वडिलांच्या दुःखापुढे कायदाही काही क्षणांसाठी शांत झाला. मग थोड्या वेळाने वकील श्री अग्रवाल यांनी गंगारामजींसमोर कागदपत्रांची एक जाड फाईल ठेवली. नंतर त्यांचा चष्मा डोळ्याजवळ आणला आणि पाणी उलटत ते म्हणाले, गंगारामजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व कागदपत्रे तयार केली आहेत. त्यांनी आपला पेन उचलला, फाईल गंगारामजींकडे सरकवली आणि गंभीर स्वरात म्हणाले, आता आम्हाला फक्त या कागदपत्रांवर तुमची सही हवी आहे. त्यानंतर तुमच्या मुलाला आणि सुनेला या मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही, ना घरावर, ना बँक खात्यावर, ना मालमत्तेवर. काही क्षण खोलीत शांतता होती. गंगारामजींनी शांतपणे त्यांच्या खिशात ठेवलेल्या पत्नीच्या फोटोकडे पाहिले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. तो फोटो त्यांच्या तळ हातावर दाबला, जणू काही ते एक जड दगड उचलणार आहेत. त्यांनी थरथरत्या हातांनी पेन उचलला, पण दृढ निश्चयाने त्यांनी कागदपत्रांवर सही केली. तो प्रत्येक पत्राची किंमत मोजत होता, जणू काही तो उमाजींसाठी न्याय होता, त्यांच्या अपमानाचे आणि तुटलेल्या विश्वासाचे उत्तर होतं. स्वाक्षरी पूर्ण होताच वकिलाने मान हलवली आणि म्हणाले, आता हे घर, हे नाव आणि हा आदर ते त्यांना दिले जाईल जे खरोखरच पात्र आहेत. रामलालजी शांत बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. त्यांचा मित्र अजूनही तुटलेला नाहीये, उलट तो एक नवीन लढाई लढण्यास तयार आहे. वकिलाकडून फाईल घेऊन गंगारामजींनी ती बॅगेत सुरक्षितपणे ठेवली आणि नंतर रामलालजींसोबत हळू पावलाने ऑफिसमधून बाहेर पडले. दारातून बाहेर पडताच त्यांनी खिशात हात घातला, त्यांचा जुना मोबाईल काढला आणि दीर्घ श्वास घेतला, जणू काही तो एखाद्या मोठ्या मोर्चावर शेवटचा तुतारी वाजवणार आहे. आता गंगारामजींचे हात थरथर कापत नव्हते. जेव्हा मला माझ्या मुलाच्या द्वेषाचा सामना करावा लागला तेव्हा तो थरथरत होता. आता फक्त एक आग होती आणि त्या आगीत एक निर्णय जळत होता. तो हळूच म्हणाला, चला जाऊया रामलाल, आता वेळ आली आहे त्या मुलाला धडा शिकवण्याची ज्याने त्याच्या आईच्या गर्भाला कलंकित केले आहे. रामलालजींनी काहीही न बोलता मान हलवली. त्याच्या डोळ्यात थोडीशी अस्वस्थता होती, पण त्याच वेळी आज त्याचा मित्र एकटा नाहीये असा दृढ विश्वास होता. कॉल कनेक्ट होताच फोनच्या पलीकडून एक गंभीर आणि ठाम आवाज आला, गंगारामजी. गंगारामजींनी लगेच उत्तर दिले, हो अनिल साहेब, सगळेच कागदपत्रे तयार आहेत. मी तुम्हाला जे सांगितले त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. आता एवढेच. फोनच्या दुसऱ्या बाजूने इन्स्पेक्टर अनिलचा आवाज आला, तुम्ही काळजी करू नका, पोलीस वेळेवर तिथे पोहोचेल. आता त्या दोघांनाही सोडले जाणार नाही. तुम्ही जे काही भोगले आहे कायदा त्याचा हिशेब घेईल. तुम्ही घरी परत जा आणि बाकीची कामं आमच्यावर सोपवा. गंगारामजींनी फोन डिस्कनेक्ट केला आणि दीर्घ श्वास घेत त्याने आकाशाकडे पाहिले. उमा, आत्ता तू पाहशील तुझे खुणी शांततेत राहू शकणार नाहीत. आता त्याच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते, फक्त शांतता होती, ज्यामध्ये एक वादळ येत होते आणि घरात अजूनही उत्सवाचे वातावरण होते. पण हा कोणत्याही सणाचा उत्सव नव्हता, तर लोभाचा आणि विजयाच्या मादकतेचा उत्साह होता. सीमा तिच्या सासू उमाजींच्या कपाटाच्या समोर बसून प्रत्येक दागिने काढून स्वतःवर घालून पाहत होती, जणू ती जुन्या पेटीतून बालपणीची खेळणी काढत होती. आई, ही अंगठी बघ. तिने एक हिरेची अंगठी काढली आणि चमकणाऱ्या हिऱ्याकडे पाहून म्हणाली, तुझ्या बोटात ती खूप छान दिसेल. सुशीलाजी आल्या आणि जवळ बसल्या आणि तिच्या बोटात अंगठी घालताना त्या म्हणाल्या, खरोखर खूप सुंदर आहे. जेव्हा ती म्हातारी बाई आता नाही, तर तिच्या सुनेची आई तिची काळजी का घेऊ नये. तिघांचे हास्य खोलीत घुमत होते, असे हास्य ज्यामध्ये ना माणुसकी होती ना नातेसंबंधांची प्रतिष्ठा. सीमाने आता हार काढला आहे आणि ते गळ्यात घालताना तिने आरशात स्वतःला पाहिले. आता मी खरोखरच या घराच्या राणीसारखी दिसते आई. सुशीलाजींनी थट्टा केली, फक्त राणी नाही, महाराणी. आणि तुमचीही. सुमित हा राजापेक्षा कमी नाही. आणि खोली हसण्याने भरून गेली. सुशीलाजींनी पुन्हा एकदा अंगठीकडे पाहिले आणि म्हणाली, आता या घरावर फक्त तुम्हा दोघांचाच हक्क आहे. पण मग जणू काही हास्याचा आवाज काही वेळ थांबला. मुख्य दाराशी एक सावली उभी होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून गंगारामजी होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, पण दगडासारखा कडकपणा होता.
त्यांचे डोळे सर्व काही छेदत असल्यासारखे वाटत होते. सीमाचे डोळे आता पूर्णपणे उघडले होते. बाबा, सुमित थरथरत्या आवाजात म्हणाला. मग तो थांबला आणि म्हणाला, कुठे गेला होतास? मी तुला इतके दिवस शोधत होतो, एकही क्षण वाया न घालवता. गंगारामजी मोठ्या आवाजात म्हणाले, पुरे झाले. आता एकही शब्द बोलू नकोस. हे नाटक आणि हे खोटे ढोंग थांबव. त्यांचा आवाज खूप तीक्ष्ण होता. सुशीलाजींचे हास्य क्षणात गायब झाले. आज मी पहिल्यांदाच पाहिले की मानवी रूपातील राक्षस देखील कसे हसू शकतात. तुम्ही सर्वजण इथे आनंद साजरा करत आहात, पण आत्ता पुरे झाले. आणि मग ते खोलीत आले आणि टेबलावर ठेवलेल्या दागिन्यांकडे पाहत म्हणाले, हे सर्व दागिने माझ्या उमा यांचे आहेत. त्यांना हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? आता तुम्ही सर्व तयार आहात. जा, तुरुंगात जा. त्याला त्यांच्याकडून एवढेच ऐकायचे होते तेव्हा सुमित ओरडला, हा वेडेपणा स्वतःकडेच ठेवा आणि आता इथून निघून जा. आता सीमा आणि माझा या घरावर हक्क आहे. त्याने त्याच्या वडिलांचा हात धरला आणि त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग सीमाही म्हणाली, हा येतोय तो माणूस जो आपल्याला तुरुंगात टाकणार आहे. पण नंतर गंगारामजींनी त्याचा हात बाजूला केला आणि त्याच्या गालावर जोरात थाप मारली आणि म्हणाले, सावध राहा. जर तू मला तुझ्या घाणेरड्या हाताने स्पर्श केलास तर मी तुझे हे हात तोडून टाकेन. आता त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक आग होती जी सर्व काही धुवून टाकण्यासाठी सज्ज होती. आणि मग घराबाहेर सायरनचा आवाज ऐकू आला. पोलीस आले होते. गंगारामजी काही पावले पुढे सरकले आणि आता त्यांच्या आवाजात इतकी थरथर होती की तो दगडही फाटू शकेल. आणि या घराच्या हक्कांबद्दल बोलाल तर त्यांनी थेट सीमा आणि सुमीच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, तर ऐका, आता या घरावर तुमचा कोणताही अधिकार नाही. खोलीत शांतता होती. मी माझ्या संपूर्ण आयुष्याच्या कमाईने, माझ्या कष्टाने आणि माझ्या उमाच्या आठवणींनी सजवलेले हे घर आता अशा ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आले आहे, जिथे कोणताही मुलगा आपल्या पालकांना अशा प्रकारे विश्वासघात करू शकणार नाही. आणि हो, माझ्या उमाचा खून जो तुम्ही दोघांनी नैसर्गिक मृत्यू म्हणून दाबला होता, आता माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. तुमच्या स्वतःच्या घरातून तुमच्या स्वतःच्या कृत्यांचे प्रतिध्वनी, ज्यामध्ये तुमच्या तिघांचे संभाषण आहे, ज्यावर तुम्ही हसत आहात. त्यानंतर त्यांनी खिशातून एक छोटा कॅमेरा काढला. हा तो साक्षीदार आहे ज्यामध्ये सर्व काही स्पष्टपणे दिसते, जो उमाने करण्यास मनाई केली, नकार दिला होता. पण आज त्याने तुम्हा तिघांबद्दलचे सत्य जगासमोर उघड केले आहे. असे बोलून ते दाराकडे वळले आणि दारात इन्स्पेक्टर अनिल होते. आम्ही आधीच तिथे उभे होतो. आता न्याय बोलेल आणि तुम्ही दोघे फक्त ऐकाल. इन्स्पेक्टर अनिलने गंगारामजींकडे आश्वासक नजरेने पाहिले आणि मग पुढे सरसावले. त्याच्या मागे 2 हवालदार होते. एकाच्या हातात कॅमेरा होता आणि दुसऱ्याच्या हातात अटक वॉरंट होते. खोलीत प्रतिध्वनी उमटली. आता तिचा चेहरा चादरासारखा पांढरा पडला होता, जणू तिच्या नसांमधून सर्व रक्त सुकले होते. इन्स्पेक्टर, हा कसला विनोद आहे? सुमित घाबरलेल्या आवाजात म्हणाला, पण त्याचे शब्दही थरथरत होते. इन्स्पेक्टर अनिलने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तुम्ही लोक एका आईचा जीव घेत आहात होता तेव्हा ती एक विनोद होती. आता हे तो न्याय आहे. सीमाने थरथरत्या आवाजात दागिन्यांनी भरलेला हात मागे घेतले. तिचा चेहरा आता भीती आणि अपराधीपणाच्या भावनेने थरथरत होता. सुशीलाने बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द तिच्या घशातच अडकले. ती मागे पडताच एका हवालदाराने पुढे येऊन तिच्या हातांना बेड्या घातल्या. तुम्हाला अटक करण्यात आली आहे. खून, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे. सीमा जमिनीवर पडताच तिचे चेहरा आता घाबरून गेला होता. नाही, हे खोटे आहे. आम्ही काहीही केलेले नाही. सुमित जमिनीवर बसला. आता त्याच्या चेहऱ्यावर अभिमान नव्हता आणि त्याच्या वडिलांकडे पाहण्याचीही हिंमत नव्हती, कारण त्याला माहीत होते आता सुटका नव्हती. सुशीलाची शांतता, सीमाचा किंचाळणे आणि सुमीची झुकलेली मान आता कोणालाही विचार करायला भाग पाडत होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा लोभ त्याच्या प्रियजनांपेक्षा मोठा होतो तेव्हा तो कितीही खाली पडू शकतो. पोलीस त्यांना घेऊन गेले होते. गंगारामजी काही वेळ त्याच ठिकाणी उभे राहिले जिथे उमाजी बसून हसत असत. त्याने हळूच खिशातून उमाचा फोटो काढला, जो फोटो सीमा आणि सुशीलाचे डोळे उघडले राहिले. काही क्षणांपूर्वी सुशीलाचे हास्य, ती नेहमीच त्याच्या सोबत राहिली आणि तिच्याकडे पाहून तो म्हणाला, तू बघ उमा, तुझ्या गंगारामने हार मानली नाही. तुझ्यासाठी मी तुझ्या नावाचा मान राखला आहे.
जो या 4 बिंदींपेक्षा खूप मोठा आहे. सूर्य आता खिडकीतून डोकावत होता, पण यावेळी त्याचा प्रकाश विजयासारखा वाटत होता. आणि गंगारामजी आता शांत होते. त्यांच्या उमाला न्याय मिळाला आहे. या कथेच्या शेवटी प्रत्येक हृदयाला एक प्रश्न भेडसावतो, मुले खरोखरच इतके बदलू शकतात का? पालक म्हणजे सूर्यप्रकाश असतो, जो स्वतःला जाळून घेतो जेणेकरून त्यांच्या मुलांना सावली मिळेल. पण जेव्हा तीच मुले त्यांच्या म्हातारपणात अंधार आणतात, जर कोणी असा विचार केला तर माणूस नाही तर माणुसकी मरते. ज्या हाताने तुम्हाला चालायला शिकवले तेच हात थरथर कापत अन्न शिजवत असतील तर ते फक्त थकवा नाहीये, तो त्या नात्याचा शेवटचा श्वास असतो. ही गोष्ट फक्त एका वडिलांची नाहीये, हे लाखो पालकांचे सत्य आहे, जे अजूनही त्यांच्या घरात शांतपणे अश्रू ढाळतात. आपल्याच मुलांची उदासीनता पाहून जर तुमचे आईवडील जिवंत असतील तर त्यांना फक्त जिवंत राहू देऊ नका. त्यांना असे वाटू द्या की तुम्ही त्यांच्यासोबत आहात, कारण त्यांचे आईवडील जिवंत आहेत. ते गेल्यानंतर घरात गुंजणारी शांतता तुम्हाला आयुष्यभर सोडत नाही. ते गेल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी आजच त्यांना मिठी मारणे चांगले, कारण पालकांचा सहवास ही केवळ जबाबदारी नाही तर तो एक आशीर्वाद आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी क्रिएशन चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच आणखी एका मनोरंजक कथेत भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या.